चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र टीईटी परीक्षा 21 जून परिसर अभ्यास पेपर पहिला एकूण 30 प्रश्न आहेत आणि या परिसर अभ्यासचे इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, हे क्वेश्चन तुम्ही सेकंड पेपरला सुद्धा सामाजिक शास्त्र आणि विज्ञान रिलेटेड सुद्धा क्वेश्चन या परिसर अभ्यासाचेच असतात खूप सारे. याचा अभ्यास कसं करायचा ते आपण बॅच मध्ये पाहणार आहोत, त्यात काही शंका नाहीये. परंतु हा पेपर तुमचा टीईटी परिसर अभ्यास 2014 ला झालेला. टीईटीची जी बॅच ज्यांनी जॉईन केली असेल त्यांच्यासाठी बॅच आपण सुरू केलेली आहे. अतिशय ऑथेंटिक मोजक्या व्हिडिओमध्ये आणि मोजक्या लेक्चरमध्ये तुम्हाला टीईटी कशा प्रकारे पास व्हायचं ते आपण घेणार आहोत वन बाय वन. तर पहिले आपण 2014 ची जी काय परिसर अभ्यासचे पेपर झाला तो एकदा डिटेलमध्ये पाहू. ओके, चल. तर याच्यामध्ये परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला विज्ञानचे क्वेश्चन 2014 ला विचारले, इतिहासाचे क्वेश्चन विचारले, तुम्हाला नागरिकशास्त्र, पंचायत राजवर क्वेश्चन आहेत आणि भूगोलावरती क्वेश्चन आहे. एवढे क्वेश्चन 2014च्या परिसर अभ्यासाला 30 क्वेश्चन विचारले. सविस्तर बघू. ते क्वेश्चन तुम्हाला दिले. याच प्रकारचे क्वेश्चन आपण एका पेजवरती 4 क्वेश्चन घेतले आणि दुसऱ्या पेजवरती त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण थोडक्यात तुम्हाला दिलेलं. ओके, जास्त तुमचा वेळ घेत नाही. तुम्हाला जर टीईटी बॅच जॉईन करायची असेल आपली तर ती पुढे सांगणार आहे काय करायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला या पट्टीवर आपला नंबर दिसतो, त्या नंबरला संपर्क करा. पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला, विज्ञान, वनस्पती, पर्यावरण आणि रसायनशास्त्र या संदर्भामध्ये 21 ते 24 पर्यंत प्रश्न आहे. 121वा क्वेश्चन, कारण 2014 ला तुमची सुरुवातच 121 पासून होते. ओके, 14 ची प्रश्नपत्रिका आहे. कमळाचं फूल सकाळी उमलतं. बघा, कमळाचं फूल आहे हे सकाळी उमलतं. उमलतं म्हणजे फुलतं. त्यानंतर निशिगंध आहे, या निशिगंधाचं फूल हे रात्री उमलतं. तर ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? मग तुम्हाला पर्याय आहेत, रसायन अनुवर्तन हालचाल, वृद्धी असंलग्न हालचाल, जलानुवर्ती हालचाल आणि गुरुत्वानुवर्ती हालचाल. तर ती ही आहे वृद्धी होते, परंतु कशी? असंलग्न. वृद्धी असंलग्न ही हालचाल आहे. ओके, 21 नंबरचं 100 त्याचं उत्तर आहे. पुढे बघूया. 4 झाल्याच्या नंतर पुढचा 122 नंबरचा क्वेश्चन आहे. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक, बघा कचरा आहे, कचऱ्याला लागणारा विघटन होण्यासाठी सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी कुठली आहे? मग थर्माकोल आणि लाकूड. थर्माकोल सगळ्यात जास्त वेळ विघटनासाठी लागतो का? तर नाही. मग हे गेलेलं आहे. लाकूड बरोबर आहे, सर्वात कमी. प्लास्टिक आणि चामडी बूट. प्लास्टिक बरोबर आहे, सर्वाधिक आहे, पण चामडी बुटाला सर्वात कमी वेळ लागतो का? नाही. मग थर्माकोल आणि चामडी बूट आहे. ठीक आहे, थर्माकोल, चामडी बूट बरोबर नाही. मग प्लास्टिकला विघटनासाठी सर्वाधिक वेळ लागतो आणि सर्वात कमी वेळामध्ये विघटन लाकडाचं होतं. म्हणजे ही तुमची पर्याय क्रमांक 4 करेक्ट जोडी आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघा इकडं, 123 नंबरचा तुम्हाला दिसतोय सविस्तर. ओके, खालीलपैकी योग्य विधान कुठलं आहे ते ओळखायचं. योग्य पर्याय, हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली याचा परिणाम होत नाही. बघा, पूर्ण वाचा, होत नाही बरोबर आहे. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली याचा अजिबात परिणाम होत नाही, हे बरोबर आहे. पुढचं 2 नंबरचं ब, हिरा हे कार्बनचं अस्फटिक रूप आहे. बघा, कार्बनचं रूप आहे पण कुठलं आहे ते? स्फटिक रूप आहे. आणि इथं तुम्हाला अस्फटिक दिलं म्हणजे हे चूक आहे. म्हणजे योग्य विधान आहे तुमचं फक्त अ बरोबर आहे. ओके, 123 नंबर. आता 124 जर पाहिलं असेल, बघा, 0°C तापमानाच्या पाण्याचं तापमान वाढवल्यास, बघा 0°C पासून पाण्याचं तापमान आहे, त्याचं तापमान वाढवल्यास नेमका कोणता परिणाम दिसून येतो असं त्यांचं म्हणणं आहे. नंबर 1, सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. 2 नंबरचं, सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर ती वाढत जाते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. तर लक्षात ठेवा, 0°C जे आहे त्या 0°C पासून तापमान पाण्याचं वाढवल्यास त्याची सुरुवातीला काय होते? घनता वाढत जाते आणि मग नंतर ती कमी होत जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, चला आता या 4ही प्रश्नाचं आपण विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत. तुम्ही जर पाहिलं असेल, बघा 1 नंबरचा जो काही तुमचा क्वेश्चन होता त्या क्वेश्चनवर पहा, वृद्धी असंलग्न वाढ. आता जर पाहिलं असेल तुम्ही तर आपण कमळ पाहिलं की सकाळी फुलते आणि निशिगंधाचं जे काही फुल आहे ते रात्रीच्याला फुलते. ओके, बघा, प्रकाशाच्या प्रतिसादावर अवलंबून असलेली ही नॉस्टिक हालचाल आहे, तिला नॉस्टिक हालचाल म्हणतात. इथं तुम्हाला फुल दाखवलं, इकडे प्रकाशाचा प्रतिसाद दाखवला आहे
आणि इकडे पट्टी दाखवली आहे, म्हणजे या पट्टीचा वाढीशी काय संबंध नाही, म्हणजे ही वृद्धी आहे, परंतु कशी वृद्धी आहे, असंलग्न वृद्धी त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, सर्वाधिक कुठली वस्तू आहे ज्याचं विघटन सर्वाधिक वेळ लागतो आणि सर्वात कमी वेळ लागतो असं तुम्हाला दिलेलं आहे. तर प्लास्टिक विघटनासाठी शेकडो वर्ष लागतात, म्हणजे सर्वाधिक वेळ लागतो. तर लाकडाचं विघटन त्या तुलनेने सर्वात कमी होतं. इथे तुम्हाला लाकूड दिलंय, त्याचं विघटनासाठी महिने किंवा वर्ष सर्वात कमी वेळ लागतो, परंतु प्लास्टिक जे आहे शेकडो वर्ष, सर्वाधिक त्या ठिकाणी प्लास्टिकची काय होती, विघटनाला जास्त वेळ लागतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता, इथं कार्बन संदर्भामध्ये होतं. हिरा जो आहे हे कार्बनचं अस्फटिक रूप नाही तर ते स्फटिक रूप आहे. ठीक आहे, आणि आम्ल किंवा अल्कली याचा अजिबात त्यावरती काय होतं, परिणाम होत नाही. पुढचा आहे थोडक्यात एक सेकंद वेट. हा बघा इथं सुरुवातीला घनता, आता पाणी जे आहे तर बघा पाण्याचं असंगत आचरण ज्याला म्हणतात, म्हणजे 0°C ते 4°C पर्यंत गरम पाणी केल्यास पाण्याचं आकारमान कमी कमी होत जातं आणि घनता त्या ठिकाणी वाढत जाते. म्हणजे सुरुवातीला घनता वाढते आणि नंतर कमी कमी होतं, अशा प्रकारचं ते आहे. 4 क्वेश्चन झाले. आता पुढचे जर क्वेश्चन पाहिले 125 पासून ते साधारणतः 128 पर्यंत क्वेश्चनचा विचार जर केला तर बघा, सामान्यतः अणु, आता हे विज्ञान भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र संदर्भामध्ये क्वेश्चन आहेत. 125 पासून 128. सामान्यतः अणु हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो. याचं योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय कुठला आहे तर पे. लक्षात ठेवायचं, पे म्हणजे पैसे भरा. पे म्हणजे काय, प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन, म्हणजे प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन दिलेला आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढचं, वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ हा मानवाला उपयुक्त असतो. तो वनस्पतीमधला टाकाऊ पदार्थ अर्थात कुठला, तर निलगिरीचं तेल हे टाकाऊ आहे, पण ते कसं आहे, मानवाला उपयुक्त आहे. खालचा प्रश्न 127 नंबरचा, सजीव मात्राच्या जरायूज. आता जरायूज म्हणजे काय, तर पिल्लांना जन्म देणारा. सजीव मात्राच्या जरायूज पद्धतीतील प्राण्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही म्हणतात. नंबर 1, या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, बरोबर आहे, आढळत आहे. आसपासच्या पर्यावरणाशी ते पूर्णपणे अनुकूलित असतात. ते शीत रक्ताचे असतात. ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर ते प्राणी शीत रक्ताचे नसतात. जरायूज प्राणी शीत रक्ताचे असतात का, तर उष्ण रक्ताचे त्या ठिकाणी असतात. म्हणजे हे तुमचं चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 3. बाकी सगळे बरोबर आहे. 128 नंबरचं, पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंग यांच्या संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या दिलेल्या आहेत. मग तुम्हाला अ दिलेला आहे तरुण भारत, ब दिलेला आहे पाणी पंचायत, क दिले पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा आणि ड दिले चिपको आंदोलन. आता राजेंद्र सिंग यांच्याशी कुठल्या बाबी संबंधित आहे, बघा चिपको आंदोलन जर पाहिलं असेल तर हे सुंदरलाल बहुगुणा संदर्भात आहे. पाणी पंचायत ही सोळंके त्यांच्या संदर्भात आहे. म्हणजे मग राजेंद्र सिंग यांच्या संबंधामध्ये अ आहे तरुण भारत संघ आणि त्यानंतर क आहे पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा, म्हणजे अ आणि क त्यांच्या संदर्भामध्ये आहे. पर्याय क्रमांक पहिलंच आहे अ आणि क, राजेंद्र सिंग यांच्याशी संबंधित आहे. आता या चारही प्रश्नाचं इकडे आपण विश्लेषण थोडक्यात दिलेलं आहे, बघूया. पहिला क्वेश्चन बघा, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन उत्तर होतं त्याचं. धन प्रभावित प्रोटॉन आणि ऋण प्रभावित इलेक्ट्रॉनची संख्या ही कशी असते, प्रोटॉन इज इक्वल टू इलेक्ट्रॉन, म्हणजे दोघांची संख्या कशी असते, समान असते. इकडे बघा तुम्हाला प्लस मध्ये दाखवलंय, खाली प्रोटॉन दिले, इथं मायनस मध्ये दाखवले आणि वजन दोघांचं सेम दाखवलेलं आहे. त्यानंतरच इकडचं होता मानवाला टाकाऊ पदार्थ वनस्पतीचे मानवाला उपयुक्त कुठला आहे, तर निलगिरीचं तेल वनस्पतीच्या चयापचय क्रियेतील टाकाऊ पदार्थ मानवासाठी औषधी म्हणून उपयुक्त होतो. सेकंडरी मेटाबॉलिझम. ओके. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन इकडे होता, ते शीत रक्ताचे असतात. बघा वैशिष्ट्य आढळत नाही, कारण जरायूज म्हणजे पिल्लांना जन्म देणारे सस्तन प्राणी जन्मतात. हे कसे असतात, तर वॉर्म ब्लडेड असतात, म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी त्या ठिकाणी असतात. पुढचं, राजेंद्र सिंह या तरुण भारत संघ आहे. त्यानंतर विलासराव साळुंखे पाणी पंचायती संदर्भात आहेत. यावर प्रश्न पुन्हा आहे पुढच्या याच्यामध्ये 14, 15, 16 बहुतेक याच्यावर प्रश्न आहे. सुंदरलाल बहुगुणा सर्वांना माहिती चिपको आंदोलना संदर्भामध्ये.
पुढचा प्रश्न बघा, 129 नंबरचा क्वेश्चन आहे. खाद्यतेलाचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये होतं, त्यावेळी कोणती क्रिया त्या ठिकाणी घडते? हायड्रोजन मुक्त होतो, ऑक्सिजन मुक्त होतो, अभिक्रियाकारकाचं ऑक्साईड तयार होतं, तर अभिक्रियाकारक ऑक्सिजन त्या ठिकाणी प्राप्त करतात. पर्याय क्रमांक 4 तुमचं करेक्ट आहे. 129 4. पुढं खालील पर्यायातील अयोग्य विधान कुठलं आहे, म्हणजे चुकीचं विधान कुठलं ओळखायचं आहे. संप्रेरकाचं रक्तात मिसळणे खोकला ह्या अनैच्छिक क्रिया आहेत. बरोबर आहे. रक्तात मिसळलं तर खोकला येणं हे अनैच्छिक क्रिया आहे, तुम्ही ती स्वतःहून खोकलू शकत नाही, ऐच्छिक क्रिया तुमची नाही. बरोबर आहे. पण तुम्हाला अयोग्य विचारलेलं आहे कोणतं आहे? प्रतिक्षिप्त क्रिया ह्या अनैच्छिक क्रिया नाही. बघा आता प्रतिक्षिप्त क्रिया ह्या ऑलरेडी अनैच्छिकच क्रिया आहे. तुम्हाला जर चटका बसला पटकन ऑटोमॅटिक तुमचा हार्ट पाठीमध्ये, ही ऐच्छिक क्रिया आहे तुमची, अनैच्छिक क्रिया. परंतु प्रतिक्षिप्त क्रिया ह्या अनैच्छिक क्रिया नाहीत म्हणते, म्हणजे हे चुकीचं आहे. ते ऑलरेडी कशा आहेत? अनैच्छिक क्रियाच आहे, हे चुकीचं आहे. खालचं वाचूया. गरम वस्तूला हात लावला की ती लगेच मागे घेणे ही अनैच्छिक क्रिया आहे, हे पण बरोबर आहे. बोटाला सुई टोचली ही आई ग हा उद्गार निघणे ही सुद्धा प्रतिक्षिप्त क्रिया, हे पण बरोबर आहे. मग चुकीचं तुमचं पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडे बघूया, विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? विद्युत दिवा दिलाय, या विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य कुठलं आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. एक सेकंड. हा बघा काय वैशिष्ट्य विद्युत दिव्याचं? विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं? ऑक्सिजन असल्यामुळे तो जळत राहतो. नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे कुंडलाची कार्यक्षमता वाढते. बरोबर आहे. विद्युत दिव्यामध्ये काय नायट्रोजन आर्गॉन हे वायू आहे, त्या वायूमुळे जे कुंडल असतं, कुंडल म्हणजे त्याच्यामध्ये टंगस्टन असतं, त्याची कार्यक्षमता ते वाढवतं. खालचा 3 नंबर बघा, अत्यंत कमी द्रवणांक असणाऱ्या धातूचे कुंडल असतं, चुकीचं आहे. कमी द्रवणांक असेल तर ते लगेच पळून जाईल. अत्यंत कमी गोठणांक असणाऱ्या धातूचं कुंडल आहे, हे पण चुकीचं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा आहे. विद्युत दिव्याचं वैशिष्ट्य खालील कुठलं आहे? त्यामध्ये नायट्रोजन आणि आर्गॉन या वायूमुळे कुंडलाची कार्यक्षमता वाढते. पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे. पुढचं इकडे जर पाहिलं असेल 132 नंबरचं, वर तुम्हाला कारण दिले, खाली त्याचा परिणाम दिलेला. कारण काय दिले बघा, सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे, कारण दिलेलं आहे. त्याचा परिणाम दिला आहे, सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येत. बघा सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येतं का नाही? तर जे प्राणी कसे आहेत, शीत रक्ताचे आहेत, त्यांना सभोवतालच्या तापमानानुसार स्वतः नियंत्रण ठेवता येते का? तर नाही. यातलं काय आहे, तर दोन्ही त्या ठिकाणी अयोग्य आहे. तर ऑप्शन तसं आहे. ओके. बघा आता चारही प्रश्नाचं जर उत्तर जर पाहिलं तुम्ही व्यवस्थितरित्या, थोडक्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे. बघा जे आपण 4 क्वेश्चन घेतले त्याचं दुसऱ्या पेजवर विश्लेषण दिलेलं आहे. अभिक्रियाकारक ऑक्सिजन त्या ठिकाणी प्राप्त करतात. ही प्रत्यक्ष हायड्रोजनीकरण प्रक्रिया आहे, जिथे हायड्रोजनचा वापर होतो. परंतु प्रश्न थोडा वेगळा दिलेला आहे, हरकत नाहीये. बघा इथे तुम्हाला खाद्यतेल दिलंय, इकडे H2+ हायड्रोजन आणि इकडे वनस्पती तूप स्थायूमध्ये तयार करताना दाखवलेला आहे. आता पुढचं जर पाहिलं असेल 2 नंबरचं, प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नाहीत असं म्हणतात, हे चुकीचं आहे. कारण प्रतिक्षिप्त क्रिया हे ऑलरेडी अनैच्छिकच आहेत, ऐच्छिक क्रिया त्या नाहीयेत. हे विधान अयोग्य आहे, कारण सर्व प्रतिक्षिप्त क्रिया ह्या कशा आहेत? अनैच्छिकच आहे, इनव्हॉल्युंटरी आहे. इथं तुम्हाला मेंदू दाखवलाय म्हणजे ब्रेन, आणि इकडे तुम्हाला विचार नाहीये. इथं तुम्हाला बोट दाखवलं, इथं बोट, आगीला बोट लागलंय की लगेच तुम्ही त्या ठिकाणी बरोबर पाठीमागे घेतायत, चटका लागला की पाठीमागे घेतायत. ही कुठली झाली तुमची क्रिया? अनैच्छिक क्रिया. इकडे जर पाहिलं असेल, नायट्रोजन आणि आर्गॉन या वायूमुळे कुंडलाची कार्यक्षमता वाढते. बरोबर आहे. बघा इथं तुम्हाला एक बल्ब दिलेला आहे, या बल्ब मध्ये कुंडल दिलेला आहे, म्हणजे तार आहे, ही तार, ही कुंडल, ही तार आहे टंगस्टनची. मग हे वायू टंगस्टनच्या कुंडलाचं बाष्पीभवन रोखतात आणि दिवा जास्त काळ टिकतो, हे बरोबर त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा आहे, सरडा हा शीत रक्ताचा आहे, पण शीत रक्ताचे जे काही प्राणी आहेत हे शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांचं तापमान बाहेरच्या वातावरणासारखं बदलतं. इथे बघा सरडा दाखवलेला आहे. ओके. पुढचं, उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नसलेला पर्याय कोणता आहे? ठीक आहे. बघा उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नसलेला पर्याय म्हणतात. अभिसरण प्रवाह
1 नंबरचं दिलंय समुद्राकडून जमिनीकडे खारेवाने वाहते बघा. समुद्र हवा कशी असते थंड, थंड कडून ती मग जमिनीकडे खारेवाने वाहणे ही अभिसरण क्रियाचं उदाहरण आहे. पण आपल्याला तुम्हाला विचारलेलं आहे. कंदिलाची वात तेवत राहणे, कंदिलाची वात तेवत राहणे किंवा दिवा तेवत राहणे, आपण दिवा लावला असेल तेलाचा. त्यानंतर सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे हे तुमचं त्या ठिकाणी काय आहे अभिसरण प्रवाहाचं उदाहरण नाहीये 3 नंबरचं. 4 नंबर शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे हे सुद्धा त्याचं उदाहरण आहे. नसलेलं कुठलाही पर्याय क्रमांक 3 आहे. घेऊया त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या पेजवर आहे. पुढं 134 नंबरचं दिलंय योग्य विधान कुठले तुम्हाला निवडायचं. योग्य विधान म्हणजे करेक्ट पर्याय कुठला आहे. ओके बघा आयोडीन हा अधातू आहे बरोबर आहे. आयोडीन हा अधातू आहे बरोबर आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते हे पण बरोबर आहे. अधातूला चकाकी नसते, धातूला चकाकी असते. आयोडीन हा अधातू आहे. आयोडीनला चकाकी असते. तिसरं उदाहरण आहे आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे बघा. आता लक्षात ठेवा इथे धातू अधातू, धातू आणि अधातू. आता धातू कशा असतात धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते हे पण बरोबर आहे. मग इथं तुम्हाला काय दिलंय धातूंना सहसा चकाकी नसते बरोबर आहे. अधातूंना आयोडीनला चकाकी असते म्हणजे अधातूला जर चकाकी नसते तर मग आयोडीनला कसं काय, तर तो अपवाद आहे. आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे तर आयोडीन हा काय आहे अधातू आहे. आयोडीन हा अधातू आहे. मग इथं गोंधळ करू नका. फक्त आयोडीन आहे जो अपवाद आहे तो अधातू असून त्याला चकाकी असते. चुकीचं तुमचं ड आहे. मग तुम्हाला इथं विचारलं योग्य विधान, मग योग्य तुमचं अ सुद्धा आहे, ब सुद्धा आणि क सुद्धा आहे. पर्याय क्रमांक तुमचं 3 त्या ठिकाणी उत्तर आहे. ओके पुढचं बघा विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो हे कशाचं उदाहरण आहे. म्हणजे रिसायकलिंग रियूज करतोय. विश्लेषणासंबंधीची क्षमता विकास करणे, वर्गीकरणासंबंधीची अध्ययन निष्पत्ती बघा, निरीक्षण आणि त्याची मांडणी यासंबंधी अपेक्षित वर्तन बदल. विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालवता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतोय, रियूज करतोय, रिसायकल करतोय. म्हणजे निरीक्षण आणि त्याची मांडणी यासंबंधी अपेक्षित वर्तन बदल त्या ठिकाणी होतो. पर्याय क्रमांक 3 135 च करेक्ट आहे. पुढचं इकडे जर पाहिलं असेल तर बघा 136 युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा, प्रतिधर्म काउंटर रिफॉर्मेशन चळवळ म्हणजे काय त्या ठिकाणी, तर बघा कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी धर्मगुरू विरुद्ध केलेले बंड, प्रोटेस्टंट पंथाच्या अनुयायांनी पोप विरुद्ध केलेलं बंड आणि पोपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेली सामाजिक कार्य. बघा तर पोपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेली काय सामाजिक कार्य याला म्हणतात प्रतिधर्म सुधारणा. त्याचं पुढे आता विश्लेषण आपण इथं बघूया सविस्तर. 4ही प्रश्नाचं सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे तर हे काय अभिकिरण प्रक्रियेचं उदाहरण नाहीये लक्षात ठेवा. ते अभिकिरण प्रक्रिया आहे, अभिसरण प्रक्रिया नाही. अभिसरण प्रक्रिया म्हणजे या प्रकारचं अभिसरण कन्वर्ट, त्याला माध्यम लागतं कशा तरी कन्वर्ट होण्यासाठी अभिसरणाला. ओके तर सूर्यासाठी अभिकिरण प्रक्रिया आहे, सूर्याचे किरण पृथ्वीवर येणं डाळ. त्यानंतर इकडे पुढचा प्रश्न आहे अबक बरोबर आहे. आयोडीन हा अधातू आहे, नॉन मेटल असू नये, त्याला धातूसारखी चकाकी असते आणि हा एक अधातूचा अपवाद आहे. अधातूचा अपवाद दिलाय तुम्हाला, अपवाद चकाकणारा अधातू. बाकी सगळे धातू चकाकतात, सगळे अधातू चकाक नाहीत, पण आयोडीन त्याला काय आहे अपवाद आहे. पुढचं निरीक्षण आणि त्याची मांडणी यासंबंधीचा अपेक्षित वर्तन बदल हा कशाचा आहे, पुनर्वापर करणे, रिसायकल करणे, रियूज करणे हा पर्यावरण संरक्षणाच्या जाणीवेतून निर्माण झालेला कृतीशील वर्तन बदल आहे. सगळं तुम्हाला परिसर अभ्यास शिकवताना सगळं सांगणार आहे. कुठल्या पाठ्यपुस्तक वाचायचं, त्यातला कुठला चॅप्टर वाचायचा, जे काही तुम्हाला टीईटीला बघा टीईटी संदर्भामध्ये तुम्हाला जे काही 30 प्रश्न विचारणार आहेत हे 30 प्रश्न तुम्हाला पाठ्यपुस्तकातूनच विचारतात. मग नेमकं पाठ्यपुस्तक पूर्ण वाचायचं का, त्यातला कुठला घटक वाचायचा, कितवीचं वाचायचंय, कोणकोणत्या घटकावर आजपर्यंत प्रश्न विचारलेत, हे सगळं तुम्हाला बॅच मध्ये शिकवलं जाणार आहे. तुम्हाला जर टीईटीची बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर दिलेला, हा नंबर तुम्हाला इथे देतोय लक्षात ठेवा. या नंबरला संपर्क करा. 95 52 62
9563 हा आपला नंबर आहे. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा. हा, बॅच सुरू झाली टीईटीची. बॅचची फीस आहे 999 रुपये फक्त. आणि नुसती जर तुम्हाला वेगवेगळे बॅच, आपल्या नुसती मराठीची बॅच आहे, पर्यावरणची बॅच आहे, मानसशास्त्राची बॅच आहे, तर त्या बॅच सुद्धा सुरू झाल्या. बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरला संपर्क करा. ओके, चला पुढचा क्वेश्चन इथं जर पाहिलं असेल, पोपच्या प्रेरणेने कॅथलिक पंथाच्या अनुयायांनी केलेलं सामाजिक कार्य. बघा इथं तुम्हाला दिलंय प्रोटेस्टंट पंथ किंवा त्याची लाट, त्या लाटेला रोखण्यासाठी इथं कॅथलिक चर्च दिसते तुम्हाला, चर्च. आणि या चर्च मध्ये स्वतःमध्ये सुधारणा घडून केल्या, त्याला प्रतिधर्म चळवळ किंवा सुधारणा त्या ठिकाणी म्हणतात. ओके, आता 137 पासून ते साधारणतः 140 पर्यंत जे प्रश्न आहेत ते इतिहास, नेते आणि लढ्या संदर्भामध्ये प्रश्न दिलेले आहेत. तुमचे जे काय तुम्हाला प्रश्न विचारले, परिसर अभ्यासाचे वेगवेगळे आपण भाग पाडलेत, नेमके क्वेश्चन कशातून विचारलेत आणि कोणकोणत्या भागावर फोकस आहे हे सगळे. आता बघा, गोपाल हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब कुठली, हा प्रश्न आहे. मग दिग्दर्शन या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रे, बघा साप्ताहिकातून तो त्यांनी शतपत्र लिहिले, हे बरोबर आहे. मग कुठलं साप्ताहिक होतं ते, दिग्दर्शन होतं की दुसरं होतं, बघूया. पुढचा प्रश्न आहे, त्यांनी वाचनालयाची चळवळ सुरू केली, बरोबर आहे. त्यानंतर विधवा विवाह पुरस्कार केला, हे पण बरोबर आहे. लोकहितवादी या टोपण नावाने सुद्धा लेखन केलं. अनेक वेळा तुम्हाला टीईटीला प्रश्न विचारलाय की लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय, त्यांचं पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख, हे बरोबर आहे. मग एक चुकीचं आहे, दिग्दर्शक या मासिकातून त्यांनी शतपत्र लिहिलेलं नाही, तर कुठलं मासिक आहे, तर प्रभाकर नावाचं मासिक आहे. प्रभाकर मासिकातून त्यांनी काय केलं आहे, प्रभाकर हे मासिक आहे, या मासिकातून त्यांनी शतपत्र लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचं 1 नंबर चुकीचा आहे, बाकी सगळं बरोबर आहे. 2 नंबरचं, संघटना संस्था दिली आणि त्याचे संस्थापक तुम्हाला जी योग्य जोडी कुठली आहे ते आपल्याला लावायची. बघा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच SSRA ही संघटना स्थापन केलेली आहे. ज्यांचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद. मग 1 4 कोणत्या ठिकाणी, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेना बघा, इकडे सुभाषचंद्र बोस 3 आहे, इथं 2 दिले, सतीनं संन्याल दिलेलं आहे. म्हणजे इथं सुभाषचंद्र बोस तुमचं 3 कुठं आहे, 3 या ठिकाणी. सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेना 3 नंबर. त्याच्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन म्हणजे HRA ही आहे सचिंद्रनाथ संन्याळ, म्हणजे 2 क 2 या ठिकाणी आहे. आणि इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा म्हणजे या ठिकाणी 5 दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं 1 करेक्ट उत्तर आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन कुणाचं आहे, चंद्रशेखर आझाद यांचं. आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन सचिंद्रनाथ संन्याळ आणि इंडिया हाऊस लंडन या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा. एवढं लक्षामध्ये ठेवा, यावर प्रश्न प्रत्येक टीईटीला विचारलेला आहे. 4 वेगवेगळे क्वेश्चन आहे. आझाद हिंद सेनेचं ब्रीद वाक्य कोणतं होतं, ब्रीद चिन्ह नाही, ब्रीद वाक्य नाही, तर बोध चिन्ह कुठलं होतं, पेटती मशाल, चरकाचं चित्र, भरारी घेणारा फिनिक्स पक्षी आणि झेप घेणारा वाघ. तर झेप घेणारा वाघ हे आझाद हिंद सेनेचं बोध चिन्ह होतं त्यांच्या झेंड्यावरच. ओके. त्यानंतर 140 नंबरचा क्वेश्चन, स्वराज्याचे शत्रू आणि त्याच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. कुठली चुकीची जोडी आहे, तर बघा, शाहिस्ते खान याच्या विरुद्ध फिरोजी नरसाळे देखील, त्यानंतर दौलत खान, मुरारबाजी, बहलोल खान, प्रतापराव गुज्जर, सिद्धी मसूद, बाजी प्रभू देशपांडे. बघा इथं मुरारबाजी देशपांडे, दिलेर खान आहे, दौलत खान नाहीये, दिलेर खान हे चुकीचं दिलेलं आहे. दौलत खान तर दिलेर खान, पराक्रम मुरारबाजीने केलेला. ओके. आता थोडक्यामध्ये जर पाहिलं असेल तर दिग्दर्शन मासिकातून लोकहितवादींनी शतपत्र लिहिलेले नाहीयेत, तर त्या मासिकाचं नाव आहे प्रभाकर. या मासिकातून त्यांनी शतपत्र लिहिलेले आहेत. दिग्दर्शन मराठीला साप्ताहिक. तसं जिकडे जर पाहिलं असेल तर बघा, SHRA चंद्रशेखर आझाद, आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस किंवा राजबीर बोस दिले, सचिनाथ संन्याळ HRA दिले आणि इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा तुम्हाला दिले. इकडं आझाद हिंद सेना आहे, त्याच्या ध्वजावर झेप घेणारा वाघाचं चित्र, अशा प्रकारे झेप त्यांचा ध्वज त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढचं बघा, आता जी काय जोडी मुरारबाजी देशपांडे यांच्या विरुद्ध दिलार खान
पुरंदरच्या वेढ्यात संघर्ष, पुरंदरला वेढा दिला होता, दिलेर खान त्याचं नेतृत्व केलं होतं आणि मोरारबाजी देशपांडेने खूप मोठं तिथं बलिदान दिलेलं आहे. पुढचे प्रश्न बघा. आता हे प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला टीईटी बॅच नसल जॉईन करायची हरकत नाहीये. आपले टेस्ट सिरीज सुद्धा टीईची सुरू झाली, म्हणजे टीईटीची टेस्ट सिरीज सुद्धा आहे. टेस्ट सिरीज जॉईन करा किंवा बॅच जॉईन करा. प्रत्येक विषयाची वेगळी बॅच आहे. संपूर्ण तुम्हाला पेपर 1 ची बॅच जॉईन करायची असेल, पेपर 2 किंवा दोन्ही पेपर एकत्र, तर ते सुद्धा दिले. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, हा व्हिडिओ बघता त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, पटकन जॉईन करून घ्या किंवा आपला नंबर दिलाय तुम्हाला त्या नंबरला संपर्क करून घ्या. क्वेश्चन आहे, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली झाली दिनावाणी, दिल्लीचे गेले पाणी, राणी भद्रकाली कोपली अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त यांनी कोणाचं वर्णन केलेलं आहे? तर महाराणी ताराबाई यांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भारतीय राजमुद्रेवर खाली कोणते प्राणी आहेत? भारतीय राजमुद्रे कोणकोणते? सिंह आहे, घोडा आहे, बैल आहे. म्हणजे तीनही प्राणी भारतीय राज्यघटनेवरती आहे. ओके, राजमुद्रेवर राजमुद्रा. हा 143 परराज्यातील व्यक्तींची तिच्याच राज्यात राज्यपालपदी नेमणूक न केली जाते याचं प्रमुख कारण बघा. आता तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये जे काय राज्यपाल झाले, तर महाराष्ट्राचा राज्यपाल झालाच नाही, वेगवेगळ्या राज्याचे राज्यपाल झाले. कुठल्याही राज्यामध्ये त्या राज्याचा राज्यपाल होत नाहीये. नेमकं याचं कारण काय आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे. ती भारतीय संविधानातील तरतूद आहे का? कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल नेमणूक न करण्याची प्रथा आहे. राज्याचं कायदेमंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावली तशी तरतूद केलेली आहे का? किंवा राज्याचं कार्यकारी मंडळ गठीत करण्यासंबंधी नियमावली तशी तरतूद आहे? अजिबात. याचं काय उत्तर? तर कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक करण्याची प्रथा आहे का? तर अशी प्रथा आहे. तसं काही कायदा गीता नाही केलेला, की असं कायद्यामध्ये नमूद कुठं केलं नाही की त्या राज्याच्या राज्यपालाने त्या व्यक्तीने त्या राज्याचा राज्यपाल व्हावं, असं काही नाही. कायद्यात असं काही स्पष्ट केलेलं नाहीये की एखाद्या समजा महाराष्ट्राचा राज्यपाल आहे, तर महाराष्ट्राच्या व्यक्तीने महाराष्ट्र राज्यपाल केलं तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण ती एक प्रथा मांडलेली आहे. विविध पक्ष असतात आणि त्या पक्षामध्ये त्यांचे वेगळे मतं असतात, त्याच्यामुळे त्या राज्याच्या विधानसभेवर किंवा राज्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. म्हणून दुसऱ्या राज्यातला व्यक्ती आणायचा आणि त्या राज्याच्या राज्यपालपदी मांडायचा. ओके, ही एक प्रथा मांडलेली आहे आणि प्रथा ती चालू. पुढचा प्रश्न, पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचं वैशिष्ट्य नसणारा विधान कुठलं आहे? म्हणजे ग्रामसभेचं वैशिष्ट्य नाही कुठलं नाही, तर बघा गावातील सर्व आबालवृद्ध, बघा इथं चूक झाली ना, सर्व आबालवृद्ध. आबालवृद्ध म्हणजे काय? लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत. आबालवृद्ध म्हणजे लहान बाळापासून वृद्धापर्यंत सर्व म्हणते. गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात, हे चुकीचं आहे. ग्रामसभेला बोलावची जबाबदारी सरपंचाची असते, हे बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजनांचा ग्रामसभा मान्यता देते. ग्रामपंचायतीचा काय विकास आहे त्याच्या योजनेला ग्रामसभा मान्यता, हे बरोबर. ग्रामपंचायती संबंधीच्या मूळ कायद्यात ग्रामसभेच्या स्थापनेविषयी तरतूद आहे, दिली ना. 73 घटना दुसरी तरतूद दिलेली, हे नंबरचं चुकीचं आहे. ग्रामसभा म्हणजे ज्याचं वय वर्ष 18 झालं, ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे, अशा सगळ्यांना ग्रामसभेमध्ये समावेश होतो. ओके, चल आता या सगळ्या प्रश्नाविषयी थोडक्यामध्ये बघा. महाराणी ताराबाई, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि मराठा साम्राज्याच्या कठीण काळात ताराबाईंनी दाखवलेल्या पराक्रमाचं वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे, देवदत्त यांनी केलेला. पुढचा आहे, भारताच्या राजमुद्रेवर तुम्ही जर पाहिलं असेल तर सिंह, धावता घोडा आणि बैल हे तिन्ही प्राणी कोरलेले आहेत. तिकडे राजमुद्रा तुम्हाला दाखवलेली आहे, इकडे तुम्हाला घोडा दाखवला आहे, धावता घोडा आहे, इकडे बैल दाखवलेला आहे आणि हे सिंह ते ऑलरेडी इथं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याची प्रथा आहे घटनेमध्ये? बघा, राजकीय पक्ष, प्रथा आणि संविधानिक बंधन. तर संविधानिक तसं कुठल्याही प्रकारे बंधन नाहीये, फक्त राजकीय प्रथा आहे. ती राजकीय प्रथा असल्या कारणाने तिथे ते दिलेलं आहे. मग काय ते? ती एक राजकीय प्रथा आहे. म्हणजे संविधानामध्ये तसं सक्तीचं बंधन नाहीये, पण राजकीय तटस्थता राखण्यासाठी ही प्रथा पाळली जाते आणि जी कंटिन्यू केली जाते. पुढचं बघा. हा, ग्रामसभा. गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा म्हणतात नाहीत, लक्षात ठेवा. सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांना ग्रामसभा म्हणतात नाही, तर हे विधान चुकीचं आहे. ग्रामसभा म्हणजे गावातील केवळ नोंदणीकृत मतदारांनी, ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट झालेले मतदार यादीमध्ये नाव आहे, अशाला मिळून ग्रामसभा होईल. बघा इथं तुम्हाला दिलंय मोठं नरसाळ दिलंय, इथं फिल्टर लावलंय. फिल्टर हे सगळेच आहेत, आबालवृद्ध आहे, सगळेच आबालवृद्ध दिले तुम्हाला.
आणि फिल्टर आहे, फिल्टर मधून आतमध्ये कोण जाणार ग्रामसभा बसायला, ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट झाले आणि नोंदणीकृत मतदार आहेत आशेच्या नरसळ्यातून खाली जाणार आणि इथं ग्रामसभेत जाऊन बसणार. हे बाकीचे चिल्ले पिल्ले येणार नाहीत, त्यामुळे लक्षात ठेवा. गडबडीत चुकतो तर चुकून द्यायचं नाही. एक प्रश्न अनेक जण आहेत टीईटी एका प्रश्नामुळे चुकलेले आहेत, त्यांना परत टीईटी द्यावं लागतं, त्यामुळे एक एक प्रश्न महत्वाचा आपल्यासाठी आहे. पुढचं बघा, भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणारे जे काही कोरडे वारे आहेत त्याच्यामुळे कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर कोरोमंडल किनारा या ठिकाणी, म्हणजे साधारणतः कारावार, केवरती, मंगळूर तर मच्छलीपट्टलम या ठिकाणी पाऊस पडतो. पुढचं, पर्वतरांगा आणि भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी, अयोग्य जोडी म्हणता. हा, आता बघा पहिलं जर तुम्ही ऑप्शन पाहिलं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. इथं बघा काय दिलं तुम्हाला, सातपुडा आणि आस्तबा दिलेला आहे. तर सातपुडा आस्तबा आहे सातपुड्यामधलंच आहे, पण हे कुठलं आहे, महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर आहे. आणि तुम्हाला विचारलंय पर्वतरांगा आणि भारतातलं त्या पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर. तर सातपुड्यामधलं सर्वात उंच शिखर आहे धूपगड, त्याचं नाव आहे धूपगड सर्वात उंच. आणि आस्तबा कुठलं आहे, सातपुडा पर्वत आहे पण महाराष्ट्रातलं उंच शिखर आहे. सातपुड्यातलं सर्वोच्च शिखर आहे धूपगड. तसं पश्चिम घाटातलं सर्वोच्च शिखर आहे अन्नाईमुडी. आरोली पर्वतातलं सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर. आणि हिमालयातलं भारतातलं K2 आहे. चुकीचं कुठलं आहे, सातपुडा. आस्तबानं तिथं धूपगड पाहिजे होतं. खालचा 147 नंबरचा जर क्वेश्चन पाहिला असेल बघा, बघा 147 नंबरचा जर विचार केला तर प्रमाण वेळेनुसार ग्रीनिश शहरामध्ये सोमवार रात्रीचे 10 वाजलेले आहेत असतील तर त्याच वेळी भारतामध्ये किती वाजलेले असतील, असा 147 नंबरचा क्वेश्चन आहे. तर बघा ग्रीनिच ही जी काय वेळ आहे या ग्रीनिच वेळेपेक्षा भारताची वेळ ह्या ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर ती आहे 5.5 तास, 5 तास 30 मिनिटे, 30 मिनिटे, 5 तास 30 मिनिटे एवढी ग्रीनिच पेक्षा भारताची वेळ कशी मागे का, पुढे आहे. पुढे याचा अर्थ तुम्हाला इथं दिलंय सोमवार रात्रीचे 10 वाजलेत आणि त्याच्यामध्ये 5.5 तास ऍड करा, रात्रीचे 10 वाजले म्हणजे 12 आणि 3 3:30 म्हणजे सकाळचे 3:30. पण कोणते सकाळचे, हे सोमवारचे, मंगळवारचे सकाळचे 3:30. म्हणजे बघा मंगळवार कुठे दिसतोय इथं, सोमवार गेला, मंगळवार पहाटेचे 3:30, मंगळवार संध्याकाळचे 4:30 गेलं. मंगळवार पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत, कारण ग्रीनिच पेक्षा आपली भारतीय वेळ ही पुढे आहे. किती तासांनी पुढे, 5.5 तासांनी पुढे. म्हणजे ग्रीनिच मध्ये जर सोमवारचे 10 वाजले असतील तर आपल्या भारतामध्ये मंगळवारचे सकाळचे, रात्रीचे सकाळचे किती, 3:30 वाजलेले असतील. ओके, पुढचं सापुतारा गुजरात. आता सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे, जसं महाराष्ट्रात आपलं महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, ठीक आहे, तसं गुजरात मधलं सापुतारा आहे. आणि पाल हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण आहे. हे खानदेशामधला, खानदेशामधले कुठं, तर जळगाव, खानदेशले जळगाव मधले थंड हवेचं ठिकाण आहे, महाराष्ट्रामध्ये येत, महाराष्ट्राच्या जळगाव इथे थंड हवेचं जळगाव हे उत्तर आहे. ठीक आहे. हा, परिसर अभ्यास याच प्रकारे आपण संपूर्ण घेणार आहोत, काळजी करू नका. डिटेलमध्ये संपूर्ण परिसर अभ्यास असणार आहे. केवळ फक्त परिसर अभ्यासाची बॅच जॉईन करायची, नंबरला संपर्क करा. नाम मात्र फीस ठेवलेली आहे. तज्ञ शिक्षक लोक त्या ठिकाणी या संपूर्ण टीईटी बॅच साठी आहेत. नुसतं बॅच संपवायची म्हणून आपण संपवणार नाहीयेत. त्या बॅच मध्ये 14 पासून ते साधारणतः 25 पर्यंत आलेले क्वेश्चन, त्याचं विश्लेषण आणि त्यानुसार तुमची संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आपण तयार करणं चालू आहे. त्याच्यावर काम चालू आहे. म्हणजे शक्यतो तुम्हाला टीईटी मध्ये यावेळी 100% तुम्ही टीईटी पास झाला पाहिजेत. का बरं पास होत नाहीये, सगळं पुस्तक वाचायचं नसतं. काय विचारलंय, कुठल्या घटकावर फोकस आहे, आजपर्यंत कुठं प्रश्न विचारले सर्वाधिक, तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. क्लास लावला म्हणजे पूर्ण सरसकट करायची आवश्यकता नाही. मोजकच करा, कामाचं करा आणि तिथून टीईटी पास व्हा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं श्री अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक आहे, तो सुद्धा डाउनलोड करून घ्या. ओके, चला. आणि जे टीईटी पास झाले नसतील त्या सर्वांपर्यंत शेअर करून द्या.